गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण फिल्टर्समध्ये नेक्स्ट फिल्टर जे आहे इंडक्टर फिल्टर ते घेणार आहोत. काल आपण RC फिल्टर पाहिलं होतं. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की फिल्टरचे जे टाईप्स आहेत ते कशावरून आहेत तर आपण कुठले कंपोनंट्स आतमध्ये यूज केलेले आहेत त्याच्यावरून आपण फिल्टरचे टाईप्स सांगत असतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण काल नंबर ऑफ टाईप्स सांगितले होते. त्यातला एक झाला आपला काल RC फिल्टर, ज्याच्यामध्ये आपण रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर ह्या दोन कंपोनंट यूज केले होते. कशासाठी तर ॲज अ फिल्टर सर्किट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. त्यामुळे त्याला आपण RC फिल्टर असं म्हणतो, बरोबर आहे. ACचं कन्व्हर्जन DCमध्ये केल्याच्यानंतर आपल्याला माहिती त्याच्यामध्ये काही कंपोनंट ऑफ काही पार्ट किंवा सम पार्ट ऑफ AC ऑर कंपोनंट ऑफ AC इज प्रेझेंट इनसाइड द DC, आणि त्याला फिल्टर करण्यासाठी म्हणून आपण फिल्टर सर्किट त्या ठिकाणी यूज करतो. तर काल आपण RC फिल्टर पाहिलं होतं. आज आपल्याला बघायचं इंडक्टर फिल्टर, बरोबर आहे. इंडक्टर फिल्टरमध्ये काय काय येणार आहे, एक इंडक्शन कॉईल असेल किंवा ज्याला आपण इंडक्टर असं म्हणतो. त्याच्यानंतर हा लोड रेजिस्टन्स असेल RL, हा इंडक्टर ऑफ इंडक्टन्स L, हा रेक्टिफायर आउटपुट. रेक्टिफायरचं आलेलं आउटपुट जे आहे ते आपण या ठिकाणी कनेक्ट करतो फिल्टरला, बरोबर आहे. रेक्टिफायर आउटपुट इंडक्टर ऑफ इंडक्टन्स L, लोड रेजिस्टन्स RL, बरोबर आहे. आता बघा याचा आउटपुट वेव्हफॉर्म कसा येतो ते देखील आपण बघणार आहोत. जसं आपण काल पाहिलं होतं RC फिल्टरचा वेव्हफॉर्म कसा होता, स्टेडी आउटपुट भेटलं होतं आपल्याला DC, जे कसं होतं पॅरलल टू X ॲक्सिस, दॅट इज टाईम ॲक्सिस, बरोबर आहे. आता आज आपण याचं आउटपुट कसं भेटते ते देखील बघणार आहोत. बघा, इट इज ऑल्सो दिस फिल्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज चोक फिल्टर. ज्याला आपण चोक फिल्टर असं देखील म्हणतो. कारण इंडक्टर म्हणजे काय आहे, इंडक्शन कॉईल म्हणजे एक केसाच्या जाडीच्या आकाराची वायर जी काय आहे गुंडाळलेली आहे नंबर ऑफ टर्न्समध्ये, त्याला काय म्हणतो आपण चोक. म्हणून याला काय नाव आहे, चोक फिल्टर असं देखील म्हणतात. इथं वाटलंच तर it consists of an inductor which is suitably inserted between the rectifier and the load resistance RL. हे अशा प्रकारचं फिल्टर आहे की ते काय केलेलं आहे, रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे आणि लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस जे आपल्याला आउटपुट भेटणार आहे, या दोन आउटपुटच्या मध्ये एक आपण काय केलं आहे, इंडक्टर हा काय केला इन्सर्ट केलेला आहे. आणि रेक्टिफायर आउटपुट कंटेन्स AC कंपोनंट्स. इथं जे येणार आपल्याला इनपुट येणार आहे रेक्टिफायरचं फिल्टरसाठी इनपुट, बरोबर आहे. तर हे जे रेक्टिफायरचं जे आउटपुट आलेलं आहे याच्यामध्ये AC कंपोनंट प्रेझेंट आहे ॲज वेल ॲज DC कंपोनंट ऑल्सो. दोन्ही पण आहेत, AC पण आहेत आणि DC पण आहे. वेन द आउटपुट पासेस थ्रू अन इंडक्टर इट ऑफर्स अ हाय रेजिस्टन्स टू DC कंपोनंट. देअरफॉर AC कंपोनंट ऑफ रेक्टिफाईड आउटपुट इज ब्लॉक्ड अँड ओनली DC कंपोनंट रिचेस द लोड रेजिस्टन्स. म्हणजे या ठिकाणी काय केलं जाते, काय म्हणलं प्रत्येक वेळेस सांगतो, काय म्हणलं मी या ठिकाणी रेक्टिफायरचं जे आउटपुट आलेलं आहे त्या आउटपुटमध्ये AC ॲज वेल ॲज DC दोन्ही कंपोनंट्स प्रेझेंट आहेत. पण त्यांनी काय म्हणलं, वेन आउटपुट पासेस थ्रू अन इंडक्टर, हे जे आउटपुट आहे ज्यावेळेस इंडक्टरमधून पास होईल त्यावेळेस काय होईल, इट ऑफर्स हाय रेजिस्टन्स टू DC कंपोनंट्स. तो काय करेल, DC कंपोनंटला त्या ठिकाणी हाय रेजिस्टन्स ऑफर करेल आणि AC कंपोनंट ऑफ रेक्टिफाईड आउटपुट इज ब्लॉक्ड. त्या रेक्टिफाईड आउटपुट AC कंपोनंट म्हणजे काय, सॉरी DCला नाही, तर चुकून झालं त्यांच्याकडून. AC कंपोनंटला तो हाय रेजिस्टन्स ऑफर करेल, AC कंपोनंटला तो पास होऊ देणार नाही. देअरफॉर AC कंपोनंट ऑफ रेक्टिफाईड आउटपुट इज ब्लॉक अँड ओनली DC कंपोनंट रिचेस द लोड. त्याच्यामुळे या लोड रेजिस्टन्सपर्यंत फक्त DC कंपोनंटच येईल. ACला त्या ठिकाणी एक लार्ज अपोजिशन ऑफर होईल, त्याच्यामुळे करंट त्या ठिकाणी फ्लो होणार, म्हणजे AC तिकडे पास होणार नाही. अँड द इंडक्टर फिल्टर इज मोर इफेक्टिव्ह ओनली फॉर हेवी लोड करंट्स. जे हेवी लोड करंट्स आहेत दॅट इज वेन लोड रेजिस्टन्स RL इज स्मॉल. म्हणजे हेवी लोड करंट कधी म्हणतो आपण, त्यांच्या कंपॅरिझनमध्ये लोड रेजिस्टन्स ज्यावेळेस स्मॉलेस्ट असतो त्यावेळेस तशा केसमध्ये आपण त्याला हेवी लोड करंट किंवा हेवी लोड असं म्हणतो. तर त्या केसमध्ये फक्त आपण इंडक्टर फिल्टर यूज करतो. द AC कंपोनंट प्रेझेंट इन द आउटपुट ऑफ फिल्टर कॅन बी रिड्यूस्ड इफ वी यूज अन इंडक्टर ऑफ लार्ज व्हॅल्यू. तिथे काय म्हणलं त्यांनी आपल्याला, जर समजा आपण लार्ज व्हॅल्यूचा इंडक्टर जर यूज केला तर AC कंपोनंट जो आउटपुटमध्ये प्रेझेंट आहे फिल्टर सर्किटच्या, कारण फिल्टर झाल्यानंतर देखील काही प्रमाणामध्ये तिथं आपल्याला आउटपुट हे कॉन्स्टंट मिळणार नाही, तिथं AC कंपोनंट प्रेझेंट असेल. परंतु जर समजा आपण तिथं काय केलं, लार्ज
व्हॅल्यू असणारा इंडक्टर जर यूज केला तर कसल्याही प्रकारचा AC कंपोनंट त्या फिल्टरच्या आउटपुटमध्ये प्रेझेंट असणार नाही. याचा जर ग्राफ आपण ड्रॉ केला तर ग्राफ हा कालसारखा येत नाही, म्हणजे याचा अर्थ स्टेडी येत नाही. RC फिल्टरसारखा तो असा असेल. म्हणजे इथं जे आउटपुट वेव्ह फॉर्म येणार आहे, इथं हे जे काय आपल्याला व्हॅरिएशन दिसतात, हे व्हॅरिएशन म्हणजे AC कंपोनंट आहे. हा AC कंपोनंट जर आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर आपण त्या ठिकाणी लार्ज व्हॅल्यू असणारा इंडक्टर आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. हे अशा प्रकारचं आउटपुट आपल्याला कायच भेटते इंडक्टर फिल्टरच्या. आणि आपल्याला एक दुसरी गोष्ट माहीत आहे, रिॲक्टन्स ऑफ इंडक्टर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी. and inductive reactance is given by omega XL is equal to 2 pi FL or omega L. इंडक्टरचं जे अपोजिशन आहे त्या अपोजिशन कशावर डिपेंड आहे? फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढं त्याचं अपोजिशन कसं असेल? जास्त. त्याच्यामुळे इथं AC करंट ज्यावेळेस पास होत असतो, ACला काय असते? फ्रिक्वेन्सीमुळे त्याला इंडक्टर काय करतो? ब्लॉक करतो. बरोबर आहे, त्याला पास होऊ देत नाही. फक्त DC करंटच त्या ठिकाणी किंवा DC कंपोनंटच तिथं काय होतो? पास होतो फिल्टरमधून. त्याच्यामुळं याला चोक फिल्टर असं देखील म्हणलं जातं. आता याच्यानंतर आहे 2.4.3 नेक्स्ट टाईप ऑफ फिल्टर, कॅपॅसिटर फिल्टर. कॅपॅसिटर फिल्टर बघा, द प्रॉपर्टी ऑफ कॅपॅसिटर इज टू अपोज एनी चेंज इन व्होल्टेज वेन इट इज कनेक्टेड अक्रॉस अ पल्सेटिंग DC व्होल्टेज. कारण आपल्याला माहीत आहे, त्याच्यावर डायग्राम काढू आपण, नंतर डिस्कशन करू. कॅपॅसिटर फिल्टरमध्ये काय काय आहे बघा. हा एक डायोड यूज केला आहे तिने या ठिकाणी. परत हा कॅपॅसिटर, अशी एक डायग्राम आहे किंवा आणखीन एक आहे दुसरी, ज्याच्यामध्ये रेक्टिफायर आउटपुट जे आपण ॲज युजल बाकीच्या काढल्या होत्या त्याचप्रमाणे रेक्टिफायर आउटपुट असेल. नंतर इथं कॅपॅसिटर असेल. लोड रेजिस्टन्स RL. ही पण काढली तरी चालतं. याला म्हणतो आपण इक्विव्हॅलंट सर्किट किंवा कॅपॅसिटर फिल्टर विथ हाफ वेव्ह रेक्टिफायर. वरचं कॅपॅसिटर फिल्टर विथ हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि खालच्या कारण इथं हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणजे डायोड आहे, तो सिंगल डायोड यूज केलेला आहे, त्याच्यामुळे याला आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणू शकतो. आणि कॅपॅसिटर देखील यूज केल्यामुळे याला कॅपॅसिटर फिल्टर विथ हाफ वेव्ह रेक्टिफायर असं देखील म्हणू शकतो. आणि इकडलं जे आहे ते इक्विव्हॅलंट सर्किट आहे. इथं रेक्टिफायर आउटपुट आहे सरळ, कॅपॅसिटर आहे आणि लोड रेजिस्टन्स आहे. बरोबर आहे. कॅपॅसिटरची एक प्रॉपर्टी आहे. कसली प्रॉपर्टी? टू अपोज एनी चेंज इन व्होल्टेज. व्होल्टेजमध्ये कुठल्याही प्रकारचा जर चेंज असेल तर त्या ठिकाणी हा काय करतो? त्याला अपोज करतो. वेन इट इज कनेक्टेड अक्रॉस अ पल्सेटिंग DC. बरोबर आहे. आणि द ॲक्शन ऑफ फिल्टर इज टू स्मूथन आउट और फिल्टर आउट द व्होल्टेज रिपल्स ऑर पल्सेशन्स. आपल्याला फिल्टरचं काम काय माहीत आहे? काय तर ते रिपल फॅक्टर जो प्रेझेंट आहे आउटपुटमध्ये रेक्टिफायरच्या, त्याला मिनिमाइज करणे किंवा त्याला स्मूथ करणे किंवा तो रिमूव्ह करणे किंवा फिल्टर आउट करणे. बरोबर आहे. आता मग इथं तीच प्रॉपर्टी काय केलेली आहे? ॲज अ फिल्टर म्हणून यूज केलेली आहे. कशाची? तर कॅपॅसिटरची. कॅपॅसिटरची प्रॉपर्टी काय सांगितली? टू अपोज एनी चेंज इन व्होल्टेज वेन इट इज कनेक्टेड अक्रॉस पल्सेटिंग DC व्होल्टेज. बरोबर आहे. बघा कॅपॅसिटर बघा फिल्टर सर्किट किंवा कॅपॅसिटर फिल्टर कन्सिस्ट ऑफ कॅपॅसिटर C
प्लेस्ड अक्रॉस ए रेक्टिफायर, त्याला पॅरलली कनेक्टेड आहे. आउटपुट पॅरलल विथ लोड रेजिस्टन्स RL, लोड रेजिस्टन्स आणि इथलं आउटपुट जे आहे रेक्टिफायरचे या दोघांना तो पॅरलली कनेक्टेड आहे. द पल्सेटिंग DC व्होल्टेज ऑफ रेक्टिफायर इज अप्लाइड अक्रॉस द कॅपॅसिटर. या ठिकाणचं जे पल्सेटिंग DC आहे रेक्टिफायरचं आउटपुट ते काय केलं आपण कॅपॅसिटरच्या अक्रॉस अप्लाय केले. काय दिसते, ॲज द रेक्टिफायर व्होल्टेज इन्क्रीजेस इट चार्जेस द कॅपॅसिटर. या ठिकाणी रेक्टिफायरचं जे व्होल्टेज आहे ते जसं इन्क्रीज होत जाईल तसं हा कॅपॅसिटरला काय करेल, चार्ज करेल. बरोबर आहे. काय म्हणलं परत एक सांगतो, ॲज द रेक्टिफायर व्होल्टेज इन्क्रीजेस इट चार्जेस द कॅपॅसिटर अँड ऑल्सो सप्लाईज करंट टू लोड. आणि तो काय करेल, लोड या लोड रेजिस्टन्सला करंट काय करेल, सप्लाय करेल. ॲट द एंड ऑफ फर्स्ट व्होल्टेज positive half cycle, the capacitor C is charged to peak value Vp and of the rectifier voltage, since there is no resistance in charging path except diode forward resistance. The charging time is almost झिरो. म्हणजे जे आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटर हा चार्जिंग आणि डिस्चार्जिंग प्रोसेसमध्ये जात असतो. कॅपॅसिटरची गोष्ट काय आहे, ठिकाणी काय सांगितलं त्यांनी आपल्याला की रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे ते पल्सेटिंग DC आहे. पल्सेटिंग DC म्हणजे त्या ठिकाणी त्याचं जे इनपुट आहे येणारं ते कसं असेल, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये AC कंपाऊंड प्रेझेंट आहे. ज्यावेळेस हा पॉझिटिव्ह हाफ सायकलला आहे त्यावेळेस या ठिकाणी ह्या कम्प्लिटली चार्ज होईल आणि ॲट द सेम टाईम हा लोड रेजिस्टन्स देखील काय करेल, फॉरवर्ड करेल किंवा सेंड करेल. बरोबर आहे. मग त्यांनी काय सांगितले की ज्यावेळेस ॲट द एंड ऑफ फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल इनपुट सायकल द कॅपॅसिटर C इज चार्ज्ड. कॅपॅसिटर C हा चार्ज झाला आणि कुठपर्यंत चार्ज झाला, तर ॲट इट्स पीक व्हॅल्यू म्हणजे काय, हा जो इनपुट करंट आहे याची जी पीक व्हॅल्यू आहे इथपर्यंत कॅपॅसिटर काय झाला, चार्ज झाला. बरोबर आहे. काय म्हणलं त्यांनी इथं पुढे बघा, कॅपॅसिटर C इज चार्ज टू पीक व्हॅल्यू Vp ऑफ द रेक्टिफायर व्होल्टेज सिन्स देर इज नो रेजिस्टन्स इन चार्जिंग पाथ. आता ह्या चार्जिंग पाथमध्ये कुठल्याही प्रकारचा रेजिस्टन्स प्रेझेंट नाही. इथं जरी बघितलं तरी इथं काय आहे बघा, नो रेजिस्टन्स इन चार्जिंग पाथ एक्सेप्ट डायोड आहे. डायोड कसा आहे, फॉरवर्ड बायस्ड आहे, कारण फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकलला फॉरवर्ड बायस असेल. बरोबर आहे. इथं कुठल्याही प्रकारचा आणि इथं जो फॉरवर्ड रेजिस्टन्स आहे तो कसा असेल याचा डायोडचा, निग्लिजिबल. त्यामुळे ॲज इट इज करंट पास होतो. त्यामुळे चार्जिंगसाठी लागणारा जो टाईम आहे तो ऑलमोस्ट कसा आहे, झिरो. हा सडनली कॅपॅसिटर काय होईल, चार्ज होईल. आणि वेन AC व्होल्टेज बिगिन्स टू डिक्रीज, जसं AC व्होल्टेज डिक्रीज व्हायला सुरुवात झाली या ठिकाणी. बरोबर आहे. तर काय होईल, डिक्रीज बिलो इट्स मॅक्झिमम व्हॅल्यूपेक्षा AC व्होल्टेज इथं कमी होत चाललं, तर कॅपॅसिटर रिटर्न्स टू इट्स चार्जेस, दॅट इज इट डिस्चार्जेस थ्रू लोड रेजिस्टन्स RL. म्हणजे हा पीक व्हॅल्यूपासून इथं व्होल्टेज ACचं कमी होत चाललं, हा याचं व्होल्टेज काय करेल, लोड रेजिस्टन्सला डिस्चार्ज करेल. बरोबर आहे. मग इथं काय झालं, वी नो दॅट फॉर लार्जर द टाईम कॉन्स्टंट लेसर विल बी द कॅपॅसिटर चार्जर. काय म्हणलं मी, जर समजा इथं आपण कन्सिडर केलं काय, वी नो दॅट फॉर लार्जर द टाईम कॉन्स्टंट, टाईम जेवढ्यासाठी जास्त कॉन्स्टंट असेल तेवढं काय, लेझर विल बी द कॅपॅसिटर डिस्चार्ज. म्हणजे त्या ठिकाणी कॅपॅसिटर डिस्चार्ज होण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि ॲज द टाईम कॉन्स्टंट इज इक्वल टू T इज इक्वल टू RL इंटू C. बघा, इन कॅपॅसिटर फिल्टर द डिस्चार्ज टाईम इज केप्ट 100 times लार्जर दॅन दॅट ऑफ द चार्जिंग टाईम. कारण आपल्याला माहिती आहे चार्जिंग होण्यासाठी कॅपॅसिटरला विदिन अ सेकंद म्हणजे झिरो, ज्याला म्हणू शकतो आपण झिरो टाईममध्ये कॅपॅसिटरची चार्जिंग होते. परंतु डिस्चार्ज जे आहे, डिस्चार्ज होण्यासाठी त्या ठिकाणी त्याला वेळ लागतो. त्यामुळे डिस्चार्जिंग टाईम जो आहे तो आपण 100 times लार्जर ठेवलेला आहे ॲज द टाईम दॅट ऑफ चार्जिंग टाईम. बरोबर आहे. द इफेक्ट ऑफ धिस इज दॅट कॅपॅसिटर मेंटेन्स अ लार्ज व्होल्टेज अक्रॉस द लोड रेजिस्टन्स RL. त्याच्यामुळे या ठिकाणी डिस्चार्ज होत असताना तो लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय करेल, लार्ज व्होल्टेज मेजर करेल. अँड दीज फिल्टर्स आर युज्ड इन हेवी लोड व्होल्टेजेस, दॅट इज मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेजेस. ज्या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज पाहिजे त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचे फिल्टर्स काय करतो, कॅपॅसिटर फिल्टर यूज करतो. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण. नेक्स्ट लेक्चरला आपण उद्या LC फिल्टर आणि पाय फिल्टर बघू. थँक्यू.